आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा. सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो सानिकाचा. नमस्कार. आज ज्या सिनेमातली गाणी मी घेऊन आली आहे तो सिनेमा आहे 1977 सालचा राम राम गंगाराम. दादा कोंडकेंच्या या सिनेमानं पुन्हा एकदा लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. सिल्वर जुबिली हिट ठरलेला हा सिनेमा आहे. विषय कोणताही असो तो आपल्याला हवा तसा वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्यालाही पटवून द्यायचा. ही तर दादा कोंडके यांची खास हातोटी. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती. त्यांच्या साऱ्याच सिनेमांनी रसिकांना खळखळून हसवलं. राम राम गंगाराम या सिनेमाविषयीचे बरेच रंजक किस्से आहेत. अगदी सिनेमाला नाट्यगृह मिळत नव्हतं तिथपासून ते अगदी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी हा सिनेमा फेकून द्यायला सांगितला होता. काय होतं नेमकं असं सांगण्यामागचं कारण आणि सिनेमात नंतर नेमकी कोणते बदल करून हा सिनेमा रिलीज करण्यात आला याविषयीच्या साऱ्या गोष्टी आज कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मधून आपण जाणून घेणार आहोत, उलगडणार आहोत. दादा कोंडके यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सिनेमातली धमाल गाणी. चला तर कारवा मराठी मधून येत आहेत हीच गाणी तुमच्या भेटीला. अगमोर हो गंगूबाई तुझ्या मागून मी येतो. गळ्याची आन माझ्या घेशील का ग, न मागील ते दान मला देशील का ग. धाबाईचा गंगाराम मला खरं मिळते. जसा घुमतो पारवा अन बोलूया गुलू गुलू दूर गावाच्या येशीत. अग गावाच्या येशीत तुला घेईन मी कुशीत. घरात नीट माझ्या वागशील का ग, न सासूचे हात पाय दाबशील का ग. जमायचं न्हाय गंगारामी उद्याला येते. जमायचं न्हाय गंगारामी उद्याला येते. गाऊया धुंदीत न्हाऊ चांदण्या रातीत. चांदण्या रातीत खपलोळूया मातीत. खेळूया लपालपी दोघ केवड्याच्या बनाहत. केवड्याच्या बनात बसू बिलगून पानात. बकरीला माझ्या जपशील कार, शेंगाच्या शेतात रापशील कार. गमोर हो गंगूबाई तुझ्या मागून मी येतो. गमोर हो गंगूबाई तुझ्या मागून मी येतो. हो होशील का माझा तो सांग सनईच्या सुरात. अग सनईच्या सुरात राहू बिल्लोरी घरात. हाटूया संसार बाई तुम्ही न मी जोडीन. तू अन मी जोडीन राघू महिनेच्या गोडीन. म्हशीची धार तू काढशील का ग, पाळण्याची दोरी वडशील का ग. अव चला चला गंगारामी आताच येते. मोर हो गंगूबाई तुझ्या मागून. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आला महाराजा सोबत बँड बाजा. हे आला महाराजा सोबत
सोबत बँड बाजा, कुणी म्हणे आला यमराज, करू दुनिये हे वरती राज, या दुनिये हे वरती राज. ही झाड कुणाची हवा, कुणी लाविला हा आभाळी दिवा, हे कसा गंध त्या चंदना लाभला, विधात्यास त्या सारे वंदू चला, नवी जाणीव झाली आज, करू दुनिये हे वरती राज, या दुनिये हे वरती राज. नसे एक कोणी धनी आज रे, आम्ही सारी या धरतीची लेक रे, हे नवा जोम लावू करू काम रे, नको आज कोणास आराम रे, अनु धरती बरी राम राज, करू दुनिये हे वरती राज, या दुनिये हे वरती राज. काय परवा कशाची भीती, मी दिलदार माझे तुम्ही सोबती, हे सुखाच्या चला मांडू या पंगती, कुणी दीन दुःखी नसे भोवती, आता बदलू या सारा समाज, करू दुनिये हे वरती राज, या दुनिये हे वरती राज. हे आला महाराजा सोबत बँड बाजा, कुणी म्हणे आला यमराज, करू. गायक महेंद्र कपूर म्हणजे पडद्यावरच्या दादा कोंडकेंचा आवाज. एखाद्याला एखादं गाणं, एखादी कविता अगदी अथपासून इथपर्यंत पाठ व्हावी, अगदी तसं महेंद्र कपूरना दादा कोंडके पाठ झाले होते. त्यांची स्टाईल पाठ झाली होती. त्यांना आपल्याकडून काय हवंय हे माहीत झालं होतं. ज्याप्रमाणे दादा कोंडकेंचा आवाज महेंद्र कपूर बनले, त्याचप्रमाणे सिनेमातील नायिका उषा चव्हाणचा आवाज बनल्या गायिका उषा मंगेशकर. यातला गावरान ठसका प्रत्येकालाच भावला. त्यांनी जणू या दोन आवाजांची नियुक्ती कायमचीच करून टाकली होती. आणि खरोखरच महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी दादांच्या मराठी गाण्यातून जो रांगडेपणा अविरत पुरवलेला आहे तो आपण आजही अनुभवतोय आणि यातच तर मजा आहे. त्यांच्या सिनेमातलं हे सारं समीकरण अगदी शेवटपर्यंत तसंच राहिलं, कारण संगीतकार राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली ही सारीच गाणी या सिनेमातल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. ही भट्टी, ही केमिस्ट्री इतकी जुळून आली होती की दादानी त्यांच्या ह्या संघाला, ह्या जबरदस्त टीमला कधीही धक्का लागू दिला नाही. येतंय कारवा मराठीमधून पुढचं गाणं तुमच्या भेटीला. गालावरची खळी तुझ्या लावी येड मला, हकस सांगू तुला, एक मोका दे, मोका दे, मोका दे, एक मोका दे, मोका दे, मोका दे. जवळ तू माझ्या येऊ नको, कस ससवत मला, काय सांगू तुला, एक झोका दे, झोका दे, झोका दे, एक झोका दे, झोका दे, झोका दे.
भर ज्वानीच पखवाज कसा दे तू या आवाज हे तुझ्या गोल गोल अंगाचा काही लागन अंदाज असं नाव नका ठेवू गुण माझे नका गावू मला होतील गुदगुल्या बोट नका कुठं लावू तहानलेल्या दोन जीवाची तहान भागू दे एक मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे हात जवळ तू माझ्या येऊ नको कसं कसं होतंय मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे एक झोका दे झोका दे झोका दे हे आपल्या नाजूक हातानं हे तुला घडवलं देवानं माझ्या पदरात टाकले या दान किती हे प्रेमानं तुला लाखात निवडीनं सारं करील आवडीनं नको येऊ सघाईला हळूहळू घे सोडीनं तुझा न माझा जगात साऱ्या डंका वाजू दे एक मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे हात जवळ तू माझ्या येऊ नको कसं कसं होतंय मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे एक झोका दे झोका दे झोका दे हे तुझ्या नजरेची धार हे लावी जीवाला हुरहुर हे तुला पाहून उठत या माझ्या मनात काहूर लई नाजूक ही काया तुम्हासाठीच ठेवली या कशी उघडून दाखवू मी माझ्या मनातली माया जन्मोजन्मी तुझ्या सारखा मैत्र लाभू दे मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे अग गालावरची खळी तुझ्या लावी येड मला कस सांगू तुला एक मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे हात जवळ तू माझ्या येऊ नको कसं कसं होतंय मला काय सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे एक झोका दे झोका दे झोका दे एक मौका दे मौका दे मौका दे एक मौका दे मौका दे मौका दे राम राम गंगाराम हा सिनेमा 1977 सालचा. त्या आधीची गोष्ट थोडी सांगते. हा किस्सा 1975 सालातला. इंदिरा गांधींनी देशावर नुकतीच आणीबाणी लादली होती आणि त्यासाठी 20 सूत्री कार्यक्रम ठरवला होता. हा कार्यक्रम देशभरात लागू करायची योजना होती. या 20 कलमांवरती दादा कोंडके यांनी सिनेमा बनवला, अगदी त्यांच्या स्टाईलमध्ये, जेणेकरून हा कार्यक्रम लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त परिणामकारकरित्या पोहोचेल. दादा कोंडकेंनी बडी स्टारकास्ट घेऊन गंगाराम 20 कलमे हा सिनेमा बनवला.
पण हा सगळा सिनेमा तयार होईपर्यंत देशाचं राजकीय चित्रच पालटून गेलं. इंदिरा गांधींचा निषेध होऊ लागला. त्यांचं सरकार जाऊन जनता पार्टीचं सरकार आलं. याच सगळ्या गोंधळात दादा कोंडकेंचा गंगाराम 20 कलमे हा सिनेमा अडकून पडला. कारण लोक 20 कलमी कार्यक्रमावर अत्यंत चिडले होते. झालं आता काय, दादांना सुचायचंच बंद झालं. कारण सिनेमात तर बराच पैसा गुंतला होता. आता यातून काय नेमका मार्ग काढायचा हा विचार करत असतानाच त्यांना आठवलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात पु ल देशपांडे. पु ल आणीबाणी विरोधी चळवळीत सक्रिय होते. दादा सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले, तुम्हीच मला आता यातून बाहेर काढू शकता. पुलंनी स्क्रिप्ट वाचली आणि म्हणाले, हा पिक्चर रिलीज करण्याआधी खूप बदल करावे लागतील, सगळेच शॉट बदलावे लागतील. दादांनी विचारलं, पण यावर उपाय काय? पुलं स्पष्टपणे म्हणाले, पिक्चर फेकून द्यायचा. दादा निराश झाले, पण तरीही सतत गंगारामचा विषय डोक्यात फिरत होता. एक दिवस त्यांना आयडिया सुचली आणि कथानकाला त्यांनी एक वेगळं वळण द्यायचं ठरवलं. या सिनेमात बचत करा, दारूबंदी, नसबंदी हे चांगलेच विचार मांडले होते. त्यांनी काही शॉट नव्याने शूट केले, छोटे मोठे बदल केले, पण या बदलांमुळे या सिनेमाचा चेहरामोहराच बदलून गेला. शेवटच्या फायनल ट्रायलच्या वेळी SM जोशी, पु ल देशपांडे यांना सिनेमा बघायला बोलवण्यात आलं. सिनेमा संपल्यानंतर पु ल दादा कोंडकेंना म्हणाले की बरं झालं तू सगळं परत शूट केलंस, कारण पुलंनी फक्त स्क्रिप्ट वाचली होती. दादांनी सांगितलं की फक्त काहीच शॉट बदलले आहेत. यावर पुलंचा विश्वासच बसेना. त्यांनी मग कौतुकानं दादांच्या पाठीवर हात फिरवला आणि मग यातून जन्माला आला राम राम गंगाराम. आणि त्यांच्या इतर सिनेमांप्रमाणे हा सिनेमा प्रचंड गाजला. राम राम गंगाराम या सिनेमानं सिल्वर जुबिली साजरी केली. नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान. नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान. त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला. मर्जी तुम्हावर बहाल केली हो, मर्जी तुम्हावर बहाल केली. नटून मी आली बघून कावर खाली, गगाचा धडा पहिला गिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला, कुणीतरी न्याहो मला फिरवायला. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
गलसा इश्काचा एटम बॉम्ब हे गंगू तारुण्य तुझं बेफाम गलसा इश्काचा एटम बॉम्ब मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम बॉम्ब हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम बॉम्ब माझ्यापासून दूर नको जाऊ गंगूबाई आणि तुझ्या विना मला करमत नाही ग तुझ्या विना मला करमत नाही नेऊ नका आडशाला येणार मी नाही पुरुषाच्या जातीचा भरोसा काय बाबा पुरुषाच्या जातीचा भरोसा काय मला फुलवू नका असं हिणवू नका करते धरून मी राम राम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम बॉम्ब मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे जसा इश्काचा एटम बॉम्ब बसू नको बसू नको ये संगतीला अन माहीमचा हलवा देतोय तुला गपोरी माहीमचा हलवा देतोय तुला येऊ नका जवळ असं खेचायला अन हलवाई रोज येतो भेटायला मला हलवाई रोज येतो भेटायला जावा बेगीन घरा जावा पाणी करा तुमचं चक्कर झालंय रिकाम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम बॉम्ब मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे जसा इश्काचा एटम बॉम्ब अंग पोरी तंग तुझं आलय भरून अन भेटशील का मला चोरून चोरून गंगू भेटशील का मला चोरून चोरून मागे नका लागू मेहरबानी करून कितीतरी गेले माझ्या भोवती फिरून असे कितीतरी गेले माझ्या भोवती फिरून गुण उधळू नका असं खिदळू नका जरा तोंडाला लावा लगाम मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम बॉम्ब मला ठाऊक हाय तुम्हा हवं आहे काय काही सांगू नका गंगाराम हे गंगू तारुण्य तुझं बेफाम हे लसा इश्काचा एटम बॉम्ब हे गंगू तारुण्य तुझं बेफाम जसा इश्काचा एटम बॉम्ब मला ठाऊक हाय
सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. राम राम गंगाराम या सिनेमाच्या निमित्तानं आपण बोलतोय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की किती अडचणींचा सामना या सिनेमाला करावा लागला. ज्या मराठी माणसानं भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्याच मराठीला डावलल्याचे प्रकार तेव्हा घडत होते. मराठी सिनेमाचा ढासळता बुरुज सावरण्याची जबाबदारी दादांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. दादांनी राम राम गंगाराम हा सिनेमा बनवला खरा, पण या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी त्यांना मराठा मंदिर हवं होतं. याच वेळी हाथी मेरे साथी आणि बॉबी हे सिनेमे प्रदर्शित होणार होते आणि त्यामुळं दादांना फक्त मॉर्निंग शो मिळाला आणि नंतर दिला गेलेला हा शोही रद्द करण्यात आला. यामुळे मात्र दादा संतापलेच आणि त्यांनी थेट बाळासाहेबांच्या कानावर ही परिस्थिती घातली. आणि मग काय, बाळासाहेब म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे बाळासाहेब अशी त्यावेळची परिस्थिती होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या अर्ध्या तासात इतर सगळ्या सिनेमांची पोस्टर उतरवून राम राम गंगारामचे पोस्टर लावायला थिएटर मालकांना भाग पाडलं आणि राम राम गंगाराम सिल्वर ज्युबिली हिट झाला. आणि या सिनेमाची लोकप्रियता, यातल्या गाण्यांवर लोकांनी केलेल्या अफाट प्रेमामुळेच आजही आपण ते ऐकतोय. याच नोटवर कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पण त्याआधी सारेगम मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलंत ना, नक्की चेक करा. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर RJ_सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे आणि फेसबुकवरही तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. सगळे डिटेल्स व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि शो आवडत असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहितीच आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. रूपान देखणे रंगान चिकणे, रूपान देखणे रंगान चिकणे, कोकिळेचा गळ्यान बाई माझ्या बकरीचा, माझ्या बकरीचा समजासनी लागलाय लळा ग बाई माझ्या बकरीचा, समजासनी लागलाय लळा. बकरीचा समजासनी लागलाय लळा ग बाई माझ्या बकरीचा, समजासनी लागलाय लळा. बकरीचा समजासनी लागलाय लळा ग बाई माझ्या बकरीचा, समजासनी लागलाय लळा. बकरीचा समजासनी लागलाय लळा ग बाई